मनाली आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणामधल्या मास्टरमाइंडला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे। झारखंडमधून ऋषिकेश उर्फ मुरली देवडेकरला अटक करण्यात आलेली असून कर्नाटक एसआयटीने झारखंडमधून ही कारवाई केलेली आहे। तर 2 वर्षांनी गौरी लंकेश प्रकरणामधल्या मास्टरमाइंडला अखेर अटक झालेली आहे। देवडेकर या आधी अटक केलेल्या अमोल काळेचा साथीदार आहे। तर लंकेश यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यात आल्याचा देवडेकरवर आरोप आहे आणि आज त्याला झारखंड कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर धनबादमधील प्रदीप खेमका या सनातन संस्थेच्या साधकाच्या पेट्रोल पंपावर तो गेल्या 6 महिन्यापासून केअरटेकर म्हणून काम करत होता। मुरली हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे आणि धनबादमधील त्याच्या राहत्या घराची झडती घेतल्यावर तिथं कर्नाटक एसआयटीला सनातन धर्माची पुस्तकं सुद्धा मिळालेली आहेत। आणि याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। थेट संदीपकडे आपण जाऊयात। संदीप, गुड मॉर्निंग। संदीप, आपण पाहतो अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे झारखंडमधून गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातल्या मास्टरमाइंडला अखेर अटक झाली आणि आज त्याला झारखंड कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। काय अधिक माहिती आहे? 2.25 वर्षानंतर कर्नाटक एसआयटीला हे एक महत्त्वाचं यश मिळालेलं आहे असं म्हणता येईल। म्हणाली महत्त्वाचं म्हणजे ऋषिकेश देवडेकर हा मूळचा महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा आहे। 44 वर्ष वय आहे त्याचं आणि तो काही हिंदुत्ववादी संघटना आणि उजव्या विचारसरणीशी संबंधित होता। महत्त्वाचं म्हणजे झारखंडमधल्या धनबादमध्ये प्रदीप खेमका नावाचे एक सनातन संस्थेचे साधक आहेत आणि त्यांचा एक पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपावर गेल्या 6 महिन्यांपासून केअरटेकर म्हणून हा काम करत होता आणि त्याला मुरली म्हणून देखील ओळखलं जायचं। आणि ज्यावेळेला कर्नाटक एसआयटीला ही माहिती मिळाली की ऋषिकेश देवडेकर उर्फ मुरली हा तिथं काम करतोय त्या पेट्रोल पंपावर, त्या ठिकाणी छापा मारण्यात आला आणि मोठ्या शिताफीने काल रात्री त्याला पकडण्यात आलं, अटक करण्यात आलेली आहे। काही वेळातच म्हणजे साधारणतः 11 वाजता त्याला झारखंडच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर तिथून वॉरंट घेऊन कर्नाटक पोलीस ऋषिकेशला घेऊन बंगळुरूमध्ये येणार आहेत। महत्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेला त्याला पकडलं आणि त्यानंतर तो ज्या खोलीमध्ये वास्तव्य करत होता त्या खोलीची तपासणी केल्यावर पोलिसांना त्या ठिकाणी सनातन संस्थेशी संबंधित काही पुस्तकं आणि ग्रंथ देखील आढळून आलेले आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की 5 सप्टेंबर 2017ला ज्यावेळेला गौरी लंकेश यांची हत्या झाली त्याच्या आधी 3 हत्या झाल्या होत्या, त्या महत्वाच्या होत्या। त्यापैकी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या, कॉम्रेड पानसरे यांची हत्या आणि डॉक्टर कलबुर्गी यांची हत्या, या सगळ्या 4 ही लिंक जुळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला होता। पण कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या तिघांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल वापरल्याचं अखेर निष्पन्न झालं आणि अमोल काळे हा जो महत्वाचा जो दुवा होता त्याचा साथीदार म्हणून ऋषिकेश देवडेकरला ओळखलं जातं। पण आतापर्यंत एकूण 16 जणांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं कर्नाटक एसआयटी कडून। 17वं नाव हे आता ऋषिकेश देवडेकरचं असेल, पण 18वं जे नाव आहे अजूनही महत्वाचं आहे, विकास पाटील उर्फ दादा म्हणून त्याला ओळखलं जातं, हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहे। तो देखील महाराष्ट्रातला असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। तो अजूनही फरार आहे। मात्र आता ज्यावेळेला ऋषिकेश देवडेकरला बंगळुरूमध्ये आणलं जाईल, त्याला पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडून अजून काही गोष्टी समोर येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण मास्टर माइंड म्हणून ऋषिकेश देवडेकरला ओळखलं जायचं आणि या गौरी लंकेश हत्येबाबतचा एक महत्वाचा दुवा कर्नाटक एसआयटीला मिळाला आहे असं म्हणता येईल। म्हणाली अगदी खरं आहे संदीप, आणि त्यामुळे या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर आपण नजर ठेवून राहणार आहोत। तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। तर उस्मानाबाद शहरामध्ये आज 93वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं जाणार आहे आणि याची तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे। आली साहित्याची वारी गोरगरिबांच्या दारी असं या थीम सॉन्ग देखील इथं बनवण्यात आलेलं आहे आणि आज होणाऱ्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं होणार असून कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कविकट्टा, बालकुमार मेळावा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। तर 3 साहित्य मंच देखील त्यांची उभारणी करण्यात आली असून ती देखील आता अंतिम टप्प्यात आहे। उस्मानाबाद शहरातील भिंतीवर विविध चित्र काढून रंगवण्यात आलेले आहेत आणि साहित्य संमेलनामुळे उस्मानाबाद नगरी आता सजलेली आहे। तर उस्मानाबाद येथे आजपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली आहे। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय, तर सकाळपासूनच त्यांची तब्येत खालावलेली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र ते संमेलनाला हजर राहणार आहेत।
याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण पाहतो आज उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन होते आणि विशेष म्हणजे या साहित्य संमेलनासाठी संपूर्ण उस्मानाबाद नगरी जी आहे ती सजलेली आहे आणि विशेष म्हणजे आजच्या साहित्य संमेलनाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण सध्या दिब्रिटो यांची तब्येत कशी आहे, काय त्यांच्या तब्येतीविषयी माहिती मिळाली आहे का? मनाली एकूण बघितलं जाता दिब्रिटो यांच्याशी काही वेळापूर्वी भेट झाली माझी। दिब्रिटो यांनी सांगितलं की मी साहित्य संमेलनाची माझी तब्येत जरी खालावलेली असली, मला दोन्ही पायावरती व्यवस्थित उभा राहता येत नाहीये। डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या सल्ल्यानुसार मी काल दिवसभर आराम केलाय। आजही माझी तब्येत व्यवस्थित नाहीये, मी मला राहता येत नाहीये। पण साहित्य संमेलनाचं आयोजन आणि साहित्य संमेलन हा योग परत पुन्हा कधी आयुष्यात येण्यासारखा आहे। त्यामुळे मी या साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी असेल किंवा अध्यक्षीय भाषण असेल, या दोन्हीसाठीही मी जाणार आहे असं दिब्रिटो यांनी सांगितलंय। त्यांची तब्येत जर पाहिली तब्येत स्थिर नाहीये, ते आता बोलतानाही एका चेअरवर बसूनच माध्यमाशी बोलत होते। त्यांनी सांगितलं मी साहित्य संमेलन हे माझ्या आयुष्यातला खूप मोठा सुवर्णाचा क्षण आहे आणि त्यासाठी डॉक्टरांनी जरी मला सांगितलं असला आराम करण्याचा सल्ला, तरी मी याच्यावरती जाणार आहे। दुसरा एक भाग बघितलं तर नादो मनोहर असतील, त्यांचे असे उद्घाटक आहेत, त्यांना काल ब्राह्मण महासंघानं धमकीचं पत्र काही दिवसापूर्वी दिलं होतं की दिब्रिटो हे अध्यक्ष आहेत, तुम्ही साहित्य संमेलनात जाऊ नका। दिब्रिटोच्या अध्यक्षपदावरून याचा हा सगळा वाद साहित्य संमेलनामध्ये सुरू आहे। त्यांना कुठेतरी एक निषेध किंवा काळे झेंडे किंवा काही गोंधळ घालण्याचा इशारा सुद्धा काही संघटनांनी दिलेला आहे। त्यामुळं दिब्रिटो हे अध्यक्षीय भाषण करणार का किंवा जाणार का याची उत्सुकता लागली होती आणि त्याच्या तब्येतीमुळे तर हा सगळं आशंका कालपासून याच्यावरती निर्माण झाली होती। मात्र कुठेतरी आता त्याला पूर्णविराम दिसतोय। अध्यक्षांनी स्वतः त्यांनी सांगितलं की माझी तब्येत जरी स्थिर असली तरी मी अध्यक्षीय भाषण करणार आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार म्हणाले। बालाजी, संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। या साहित्य संमेलनाच्या सगळ्या घडामोडी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। संमेलनाचं आयोजन उस्मानाबाद नगरीत होत आहे। आज त्याची उस्मानाबादमधून उस्मानाबाद शहरातून सुरुवात होणार आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होते म्हणून उस्मानाबादकर ही जोरदार तयारीला लागले आहेत। याची तयारी म्हणून आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, जे साहित्य संमेलनासाठी मुख्य सभामंडप आहे तो उभारण्यात आलेला आहे। हे साहित्य संमेलन हे उस्मानाबादमध्ये होतं आहे। उस्मानाबादमध्ये संत गोरोबा काकाचा जन्म झाला होता, ते ही संत गोरोबा काकाची भूमी होती। संताचे संत असे गोरोबा काकाची प्रचिती आहे, त्यांची ओळख आहे, साहित्याचा त्यांचाही अभ्यास आहे। त्यामुळे आली साहित्याची वारी गोरोबा काकांच्या दारी असं एक वाक्य घेऊन हे जे आहे ते साहित्य संमेलन उस्मानाबादच्या भूमीमध्ये रंगते। सभामंडप असेल, स्टेज असेल, हे मोठ्या प्रमाणात इथं उभारण्यात आलेले आहेत। साहित्य प्रकाशन मंच असेल किंवा विविध स्टॉल असतील, स्टॉलसुद्धा या ठिकाणी जे पुस्तक विक्रीसाठी जे स्टॉल आहेत ते स्टॉलसुद्धा मोठ्या प्रमाणात उभा करण्यात आलेले आहेत। एकूण जर बघितलं तर साहित्य संमेलनासाठी जी व्यवस्था लागणारी आहे ती व्यवस्थेसाठी उस्मानाबादकर गेली 2 ते 3 महिन्यापासून जसं साहित्य संमेलन उस्मानाबादला जाहीर झालं तसं यासाठी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतील। अगदी लहान मुलं असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सगळेजण हे उस्मानाबादकर हे या साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारीला लागले होते। सकाळी 9 वाजता ही जी आहे ग्रंथदिंडी निघणार आहे। त्या ग्रंथदिंडीनंतर एक झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर दुपारी 2, 3, 4च्या दरम्यान जो मुख्य कार्यक्रम आहे उद्घाटनाचा तो कार्यक्रम होईल। त्याला फ्रान्स दिब्रिटो हे अध्यक्ष जे आहेत ते हे करतील, त्यांचं भाषण होईल। मात्र या साहित्य संमेलनाला वादाची किनार लागलेली आहे। अध्यक्षपदावर हिंदू ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलेला आहे। नादो मनोहर यांना सुद्धा त्यांनी धमकीची पत्र दिलेली आहेत की तुम्ही या संमेलनाला जाऊ नका। ही वादाची पार्श्वभूमी त्याच्यात अध्यक्ष जे आहेत विद्यमान त्यांची तब्येतही काल खालावली अशा बातम्या आल्या होत्या। या सगळ्या जरी असलं तर साहित्य संमेलनाच्या जोरदार तयारी मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद शहरात झालेली आहे आणि या सभामंडपात आज सकाळपासून विविध कार्यक्रमाने हे साहित्य पुढील 3 दिवस साहित्यांचा सारस्वताचा मेळा जो आहे तो उस्मानाबादमध्ये रंगणार आहे। सुजित शिंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। तर आपण पाहिलं उस्मानाबादमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्याला संत गोरोबा काकांचा इतिहास आहे। याचा गोरोबा काकांचा इतिहास या साहित्य संमेलनातून खरं तर जगासमोर आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे। तर गोरोबा काका ज्या तेरगावी जन्मले आणि जिथे ते राहत होते त्या घरचा हुबेहूब देखावा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलाय आणि तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळनं। 93 अखिल भारतीय साहित्य संमेलन हे उस्मानाबादच्या भूमीत रंगत आहे। या उस्मानाबादच्या भूमीमध्ये
संताचाही मोठा इतिहास आहे. त्यात संताचे संत म्हणून परिचय असलेले गोरोबा काका, त्यांचा जन्म मूळ तेर या गावी झाला होता. गोरोबा काका हे कुंभार समाजाचे होते. त्यामुळे त्यांचं काम माथी बनवणं, गाडगे बनवणं हे असल्यामुळं या साहित्य नगरीचं एक विशेष वैशिष्ट्य असं म्हणजे की त्यांचा जो तेरमधलं घर होतं त्याचा देखावा या साहित्य संमेलन नगरीत इथं साकारण्यात आलेला आहे. गोरोबाकांचं जे तेरमधलं घर होतं त्याच पद्धतीचं घर कुडाचं या पद्धतीनं उभारण्यात आलेलं आहे. गोरोबाकाचं तेर हे मूळ गाव आहे. त्यांचा कुंभार हा व्यवसाय असल्यानं गोरोबाकाका गाडगी बनवण्याचं काम ते अगदी मनावून करतात. गाडगी बनवणं जर काम असलं तरी त्यांच्या नाद मनी फक्त एकच होता, तो म्हणजे त्यांचा पंढरपूरचा विठ्ठल. त्या विठ्ठलाचं जयघोष करतच गोरोबा काका हे आपलं गाडगी बनवण्याचं जे काम करत असत. संताचे संत म्हणून त्यांची अशी प्रचिती ही सगळे आहे की तर गोरोबा काकाचं नाव घेतल्याशिवाय संत साहित्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्याचाच कुठंतरी जीवन देखावा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लोकांपुढं आणण्याचा प्रयत्न या उस्मानाबादकर साहित्य संमेलनाच्या शाखेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. याला पहिल्यापासून जसं साहित्य संमेलन सुरुवात झाली तसं आली साहित्याची वारी गोरोबा काकाच्या दारी हा जयघोष करत उस्मानाबादकर या संमेलनात एक वेगळ्या पद्धतीनं याची तयारी करत होते. आता या संमेलनामध्ये पूर्णतः गोरोबा काकांचा जो इतिहास आहे तो कुठंतरी डोळ्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न एक साहित्य रसिकांना मिळावा यासाठी हा एक देखावा साहित्य संमेलनाच्या वतीने उभा करण्यात आला आहे. सुजित शिंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. तर उस्मानाबाद इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री नाधो महानोत यांना साहित्य संमेलनाला जाऊ नका असे फोन येत आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका असे सांगणारे फोन सातत्याने येत असून याबाबत गृहमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर जिल्ह्यातल्या कोणत्याही गडावर यापुढे राजकारण होऊ देणार नाही असा शब्द बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलाय. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेंनी नगद नारायण गडावर जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळेस करण्यात आलेल्या सत्कार समारंभात धनंजय मुंडे बोलत होते. पालकमंत्री धनंजय मुंडेंनी त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. नगद नारायण गडावर आलेल्या धनंजय मुंडेंचं यावेळी जोरदार स्वागत करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या गडांना राजकीय दृष्ट्या मोठं महत्त्व आहे. अनेकदा गडांच्या भोवती जिल्ह्यातलं राजकारण फिरतं. त्यामुळे आगामी काळात गडावरून राजकारण होणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पण एक निश्चित माननीय संदीप भैयानी ज्या ठिकाणी बोलले, इथून पुढे कुठल्याही गडावरती कसल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही, तर गडावरचा विकास होणार हे मात्र. देवस्थानच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली. त्यामुळे पुढील वेळी येताना अर्थमंत्री अजित पवारांना सोबत आणणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. विकासासाठी आराखड्याच्या बाहेर जाऊन निधी आणू असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं. आम्हा सर्वांना आपल्या आशीर्वादाची गरज एकच आहे, उठणार नाही, मातणार नाही. या जिल्ह्याचा विकासाचा वसा जो हाती घेतला तो कधीच खाली टाकणार नाही. बीड जिल्ह्यात गडांचं असलेलं महत्त्व सर्व राज्याच्या परिचयाचं आहे. त्यामुळे गडावर राजकारण होऊ न देणं ही धनंजय मुंडे यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. तर आता मुंबईमध्ये भाजपची चिंतन बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदांच्या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. सोबतच मनसेच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे, तर आमच्या 52 ते 106 जागा झाल्यात. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे असं फडणवीस म्हणाले. दरम्यान आमचा मोठा पराभव झाला अशी परिस्थिती नसल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलंय. भाजप आणि मनसे एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही आणि त्यांची विचारसरणी वेगळी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर मनसेनं कार्यपद्धती बदलली तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो असंही फडणवीस म्हणाले.
आता या पक्षांचं कसं चाललंय माहितीये का, दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तर हे पेढे वाटत फिरून राहील. या प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की या तिन्ही पक्षांपेक्षा एकटा भारतीय जनता पक्ष आज खूप पुढे आहे. एक 45 जागांवर आहे, दुसरा 43 जागांवर आहे, एक 75 जागांवर आहे आणि भारतीय जनता पार्टी 103 जागांवर आहे. त्यामुळे हे पेढे वाटणं त्यांनी बंद करावं असं माझं मत आहे. मनसे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येण्याचा आत्ता कुठल्याही आमची चर्चा नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मनसेने आपला विचार किंवा आपली कार्यपद्धती जर बदलली, ती अधिक व्यापक केली तर भविष्यात अशा प्रकारचा विचार होऊ शकतो. होऊ शकत नाही असं नाही, पण आज तरी असा कुठलाही विचार नाही. आजची त्यांची कार्यपद्धती किंवा आजची जी काही त्यांचा विचार आहे, आम्हाला असं वाटतं की तो तेवढा व्यापक नाही आहे. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत, व्यापक विचाराने चालणारे आम्ही पक्ष आहोत. सर्व समाजाचे, जातीचे, भाषा बोलणारे सगळे लोक आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज तरी जी परिस्थितीत आज त्यांचा जी विचारसरणी आहे आणि आमची जी विचारसरणी आहे याच्यात मेळ नाही आहे. भविष्यात त्यात काही बदल झाला तर तुम्हाला समजेल. तर औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळेस लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना समोरासमोर बसून समस्या तिथंच सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. मध्ये लोकप्रतिनिधींचे जे काही प्रश्न आहेत ते तिथले तिथे सोडवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करत असताना एका गोष्टीचा मला नक्कीच सांगायला आनंद होतोय की पाथरी येथे साई जन्मस्थान जे आहे तिथे सुद्धा आम्ही एक विकास आराखडा केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा एक क्षेत्र, तीर्थक्षेत्रासारखं आम्ही विकसित करत आहोत. यानंतर बातमी औरंगाबादमधलीच आहे. खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये झालेल्या वादासंदर्भातली बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा विभागाची बैठक जिल्ह्यावर घेतली आणि या बैठकीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्या बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याची चर्चा रंगली. माजी खासदार खैरे हे आधीच पुढे बसले आणि त्यानंतर इम्तियाज जलील मागच्या रांगेत बसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लक्षात येताच जलील आणि खैरे दोघेही बाजूबाजूला बसले आणि याविषयी चंद्रकांत खैरेंनी असं घडलं नसल्याचं म्हटलंय. मात्र इम्तियाज जलील यांनी खैरे यांना टोला यावरनं लगावलेला आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी ती म्हणजे येत्या 25 तारखेपासून मागी गणेशोत्सव सुरू होतोय आणि याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेश भक्तांना 5 दिवस गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाहीये. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचं शेंदूर लेपन केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता 15 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत गणेश भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. आणि त्याचबरोबर बातमी आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेनं बेस्ट अर्थसंकल्प महापालिकेमध्ये विलीन करण्यासाठी ठराव संमत करून राज्य सरकारकडे पाठवलाय आणि सध्याचं नवं सरकार हे शिवसेनेचं आहे आणि त्यातच नगरविकास खातंही शिवसेनेकडे आहे. मात्र यावर्षीचा बेस्टचा अर्थसंकल्प हा महापालिकेमध्ये विलीन होणार नाहीये. त्यामुळे विलिनीकरणातून सेना काढता पाय घेत आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. तोटा कमी करा, कमी करून नंतर तुम्ही विलिनीकरण करा. विलिनीकरणचा आमचा विरोध नाही, विलिनीकरण व्हायला पाहिजे. बट तुम्ही बेस्टच्या तूट तुमचे डोक्यात घेणार आणि हे पैसे कोणाचे? मुंबईकडचे टॅक्सपेयरचे पैसे. मुंबईकडचे टॅक्सपेयरचे पैसे तुम्ही बेस्टला देणार आणि मुंबईकडचे टॅक्सपेयर पैसे तुम्ही उद्या लोक विचारणार आहे की तुम्ही आमचे पैसे तिकडे दिलेले आहे. पहिला तुम्ही बेस्टचं कामकाज बघा, नंतर विलिनीकरण करा आणि विलिनीकरण व्हायला पाहिजे असा माझा ठाम मत. आणि आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती संदर्भातील. कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांना महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची चांदीची गदा वगळता कुठलीही रोख पारितोषिक मिळालेलं नाही आणि इतरही विजेत्यांना घोषित रोख रकमा मिळालेल्या नाहीत अशी खंत अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी घोषणा केली होती की आम्ही फर्स्ट येणाऱ्याला 1.5 लाख रुपये देणार आहे, सेकंड येणाऱ्याला 75 देणार आहे आणि 2 थर्ड आहे त्यांना 25 काहीतरी देणार आहे म्हणले होते. पण ती मिळाली नाहीत. पण त्यांनी 20 हजारच रुपये दिले फर्स्ट येणाऱ्याला आणि अजून महाराष्ट्र केसरीची तर मिळाली नाही त्यांना. म्हणजे
का मिळाले नाहीत हे मला नाही माहिती, पण अजून तर दिले नाही ते. त्याचे तर चॅम्पियनशिप झालेली, ह्याला 20,000 रुपये मिळाले. जे आपल्या आपल्या गटामध्ये चॅम्पियन झालं त्याला याला 20,000 मिळाले ना, त्या पलीकडे तर 20 बी नाही मिळाले. तर आता येत्या 25 तारखेपासून माघी गणेशोत्सव सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात गणेश भक्तांना 5 दिवस गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाहीये. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचं शेंदूर लेपन केलं जाणार आहे आणि त्यामुळे 15 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत गणेश भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही आणि त्यानंतर 20 तारखेला दुपारी 1 वाजता सिद्धिविनायक मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर गणेश भक्तांना गाभाऱ्यातून दर्शन सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. आणि या सगळ्या बातम्यांनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.